संन्यासांचा संसार. नेतृज्ञान, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई या चारही सख्या भावंडांना संत म्हणून आदराने पूजतात. जेव्हा एखाद्या घरात 4 संत जन्माला येतात त्या कुटुंबाची गोष्ट सुद्धा जगा वेगळी आणि विलक्षणच असणार. मराठवाड्याच्या पैठण या महत्वाच्या गावाजवळ आपे गाव हे छोटे गाव होते. या गावात कुलकर्णी म्हणजे गावाच्या शेतसाऱ्यांचा नोंदी आणि हिशोब ठेवणारे कुटुंब होते. त्या घरात विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा जन्म झाला. ते मोठे विद्वान आणि देवधर्माची विशेष आवड असलेले होते. त्यांचे लग्न पुण्याजवळच्या आळंदीचे गावाचे कुलकर्णी सिद्धोपंत यांच्या मुलीशी म्हणजे रुक्मिणीशी झाला. रुक्मिणीलाच रुक्माई असे म्हणतात. लग्न झाल्यावर पण विठ्ठलपंतांचे संसार फारसे मन रमत नव्हते. काही दिवसांनी त्यांचे आई वडील वारले आणि ते फार दुःखी झाले. रुक्मिणीच्या वडिलांनी त्या दोघांना आळंदीला नेले. तेथेही त्यांचे मन रमत नव्हते. त्यांना आता संसारात अजिबात रस उरला नव्हता. संन्यास घ्यावा, तीर्थयात्रा करावी, ज्ञान संपादन करावे अशी त्यांची फार इच्छा होती. कोणी लग्न होण्याआधी असा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी, पण लग्न लागल्यावर संसार सोडून असे करणे फार अवघड असते. एके दिवशी अचानक विठ्ठलपंत घरातून काही न सांगता निघून गेले. संन्यास स्वीकारला आणि जागोजागी फिरत यात्रा करत ते उत्तर भारतात गेले. काशीमध्ये रामानंद स्वामीच्या आश्रमात त्यांनी अध्ययन सुरू केले. त्यांनी आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल कोणाला सांगितले नव्हते. एखाद्या नवरा अचानक घर सोडून गेल्यामुळे रुक्मिणीबाई आणि कुटुंबीय परेशान झाले. गावभर विठ्ठलपंतांचे काही पत्ता नव्हता. शोधावे कुठे, त्यांना काय करावे काय कळत नव्हते. रुक्मिणीबाई फार दुःखी झाल्या. नवरा सुखरूप असावा, परत यावा म्हणून त्यांची प्रार्थना व्रत वैकल्य सुरू होते. एक दिवस त्यांच्या गावात एक स्वामी आले. ते स्वामी फार तेजस्वी होते. गावकऱ्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. गावातले लोक त्यांचे दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला येऊ लागले. रुक्मिणीबाई सुद्धा गेल्या. त्यांनी स्वामीच्या पाया पडून नमस्कार केल्यावर स्वामींनी सहसा लग्न झालेल्या स्त्रियांना देतात तो सुपुत्र भाव म्हणजे चांगली मुले व्हावीत असा आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद ऐकून रुक्मिणीबाईंना भरून आले. त्या रडायला लागल्या. आशीर्वाद दिल्यावर रडू उठलेला पाहून स्वामी आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, मुले काय झाले तुला, का रडतेस? रुक्मिणीबाई म्हणाल्या, स्वामी माझे लग्न तर झाले आहे, पण नवरा मला सोडून गेला आहे. मग तुमचा आशीर्वाद कसं खरा होईल? स्वामींना त्या गोष्ट ऐकून वाईट वाटले. योगायोगाने ते स्वामी म्हणजे विठ्ठलपंत काशीमध्ये ज्याच्या आश्रमात त्यांचे शिष्य बनले होते तेच रामानंद महाराज ते यात्रेवर निघाले होते. रुक्मिणीबाईची गोष्ट विठ्ठलपंतांबद्दल अजून ऐकल्यावर त्यांना आपल्या आश्रमात असलेला विठ्ठल म्हणजेच रुक्मिणीचा नवरा असावा असे वाटले. त्याने रुक्मिणी आणि तिच्या आई वडिलांना सोबत काशीला आपल्या आश्रमात नेले. विठ्ठलपंतांची ओळख पटली. स्वामींनी आपल्या शिष्याला समजावले. पुणे संसार करण्याचा आदेश दिला. विठ्ठलपंतांनी गुरुचा आदेश मानला. रुक्मिणीबाई आणि कुटुंबियासोबत ते पुन्हा आळंदीत आले. पण इथून पुढे एक वेगळीच खंतर आणि प्रदीर्घ परीक्षा त्यांची वाट बघत होती. लोकांनी संन्यास घेऊन काशीला, हिमालयात जाणाऱ्याची उदाहरणे पाहिली होती. संन्यास घेणे पवित्र आणि पुण्य कार्य मानले जात असे, पण घेतलेला संन्यास सोडून पुन्हा संसार करणारे कोणी पाहिले नव्हते. त्यांना हे पाप वाटले. त्याने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना संसारात स्वीकारले नाही, वाळीत टाकले. आपल्या आतापर्यंतच्या निर्णयाचा हा परिणाम आहे असे समजून त्यांनी सर्व सण केले. त्यांना गावाबाहेर स्मशानाजवळ सिद्धबेटावर झोपडी बांधून राहावे लागले. काही वर्षात त्यांना 3 मुले आणि एक सर्वात धाकटी मुलगी झाली. चारही बाळे अत्यंत तेजस्वी आणि हुशार होती. त्यांनी त्यांची नावे फार सुंदर ठेवली. निवृत्ती, ज्ञानेश्वर, नामदेव, सोपान आणि मुक्ता असे म्हणतात की या नावाच्या या क्रमाने ठेवण्यात पण एक तात्विक अर्थ आहे. निवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट सोडणे किंवा त्यातून बाहेर येणे. जसे लोक नोकरीतून निवृत्त होतात तसे संसारात किंवा मोहातून निवृत्त झाले तर खरे ज्ञान मिळते. सोपान म्हणजे जेना ज्ञान आज उद्धार करून घेण्याचा मार्ग आहे. ज्ञान मिळवत एका एक पायरी म्हणजे सोपान सोडून वर गेले की आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष मिळतो. या भावंडांनी पुढे जाऊन पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची अन्य साधारण भक्ती केली आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव तेच असणे हा सुद्धा एक दिव्य योगायोग. या चारही मुलांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. त्याबद्दल